इंग्लिशचा पेपर झाला, की मुलांना पाहिजे असतं पेपर एनालिसिस आणि बऱ्याचशा चॅनलवर ते सुरू सुद्धा झालं असेल. मुलं 2 तास, 3 तास पेपर एनालिसिसमध्ये वेळ घालवतायत आणि इथं सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी जर आला असाल, तर विसरून जा. मी इंग्लिश पेपरचं एनालिसिस इथं देत नाहीये. तुम्ही याला क्लिकबेट समजा, काहीही समजा. पण मला तुम्हाला योग्य तो संदेश, मेसेज किंवा मला अनुभवातून जे काही मी शिकलोय ते सांगायचंय. याच्यात वेळ घालवण्यापेक्षा पुढचा पेपर कुठला आहे त्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. सिरियसली एक-एक क्षण इथं महत्वाचा आहे. का? तुम्ही आता 10 तारखेला इंग्लिशचा पेपर दिलाय. 16 तारखेला तुमचा फिजिक्सचा पेपर आहे. 16 तारखेला आहे. मग 10, 11, 12, 13, 14, 15 5 दिवस सुट्टी आहे. मी जर आज आराम करू का? बिलकुल नाही. सुरुवातीला तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करा. तुम्ही ए, बी का सी टाइपचे स्टुडंट आहात. मी सी टाइपच्या स्टुडंटला म्हणणार आहे टॉपर. ओके. ज्यांचं सगळंच झालंय रे, सगळं झालंय. 10 वेळा रिव्हिजन झाले. सगळं झालंय. आता टॉपरच आहेत म्हणूया आपण. आता बी टाइपचे स्टुडंट कोण? ज्यांनी मॉडरेट अभ्यास केलाय. याच्यातच जास्तीत जास्त मुलं असतात लक्षात घ्या. टॉपर असतात 5%. छपरी टाइपची लोकं असतात 5% की सर अब तक कुछ भी नहीं किया, होगा क्या? आणि काही नमुने तर असे आहेत ह्याच्यामध्ये की मी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही, पण मला 90 प्लस पर्सेंटेज पाडायचे आहेत. मग का केला नाही अगोदरपासून अभ्यास? बरं जाऊ दे, आता तरी जागा झालाय. पण मधली किती मुलं आहेत, मॉडरेट अभ्यास असणारी भरपूर मुलं आहेत आणि तुम्ही पण कदाचित याच्यातीलच असाल. तर तुम्ही मॉडरेट टाइपमध्ये स्टुडंट असाल, की ज्यांनी अजून परफेक्ट नाही, ठीक-ठाक अभ्यास केलाय, तर तुम्हाला एक-एक क्षण महत्वाचा आहे. असेही मुलं पेपरच्या आदल्या दिवशीच अभ्यास करणार आहेत किंवा असेही मुलं सेटिंग लावायचा प्रयत्न करणार आहेत, की एक्झाम हॉलमध्ये कोण आहे का हुशार विद्यार्थी? एम-सी-क्यू झाले तरी बास पोटापुरता आहे त्यांच्या. पण आपलं टार्गेट वेगळं आहे. आपलं टार्गेट वेगळं आहे. मग तुम्ही आयडेंटिफाय केले, की आपण बी टाइपचे स्टुडंट आहोत. जास्त हुशार पण नाही आणि जास्त कच्चं पण नाहीये, पण आपल्यात पोटेन्शियल आहे. मग आता तुम्हाला आणखीन 2 ऑप्शन्स देतो, की आता तुम्हाला दिवस किती आहेत? 10 तारखेपासून आजचा दिवस आहे ना 10 तारीख, नंतर 11, 12, 13, 14, 15 ओके. आणि 16 तारखेला पेपर आहे फिजिक्सचा. पण काही मॅक्सिमम मुलांचा इथं कदाचित मराठीचा पेपर आहे. त्यांना मी सजेस्ट करेन, की हे 2 दिवस तुम्ही मराठीलाच द्या. मराठीच्या मुलांसाठी मी 13 तारखेनंतर, 12 तारखेनंतर सेपरेट स्ट्रॅटेजी देणार आहे फिजिक्सची. तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. पण जे आता मुलं ओके मराठी नाहीये, सी किंवा आय-टी आहे, मग ज्यांना इथं भरपूर सुट्टी आहे, त्यांनी चुकून देखील या पहिल्या 3 दिवसात केमिस्ट्री किंवा मॅथ्स घेण्याचा विचार करू नका. माझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवा. या 6 दिवसात फिजिक्सच मी तुम्हाला करायला लावणार आहे. 2 ते 3 रिव्हिजन करणं अतिशय इम्पोर्टंट आहे. सिरियसली सांगतोय. होय. आणि जर फिजिक्सचा पेपर सोपा गेला ना, तर केमिस्ट्रीचा आपोआप सोपा जाणारच आहे त्या कॉन्फिडन्समध्ये. पण जर फिजिक्स अवघड गेला, तर पुढचं सगळं अवघड होईल. केमिस्ट्रीला भीतीनं अवघड जाईल, मॅथ्स अवघड जाईल आणि सीईटीत तुम्हाला अभ्यास करूच वाटणार नाही, कारण हे पेपर अवघड गेलेत म्हणून. ओके. मग आता सुरुवात करूया स्ट्रॅटेजीला. स्ट्रॅटेजी 2 टाइपच्या लक्षात घ्या. एक आहे टॉपिक वाईज ओके. आणि दुसरी स्ट्रॅटेजी आहे, की आय-एम-पी क्वेशन्स म्हणूया आपण. म्हणजे सेक्शन वाईज म्हणजे कसले सेक्शन? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन, लॉज, एक्सप्लेन द टर्म, व्हॉट इस, न्यूमेरिकल या टाइपनं. तर काय सोयीचं ठरेल? असं माझ्या मनात पण प्रश्न आहे, तुमच्या मनात पण प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही सांगा बघू? ओके. तर मी माझ्या अनुभवातून सांगतो बरं का. मी माझ्या अनुभवातून सांगतो, की वेळ आहे आपल्याकडं. आपण टॉपिक वाईज गेलं पाहिजे. होय, होय. पण टॉपिक वाईज जाताना पण त्यातल्या डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हेच प्रश्न केले पाहिजेत. होय, होय. मग आता सुरुवात करूया. आज 10 तारखेचं टार्गेट सेट करूया. फक्त 10 तारखेचं टार्गेट सेट करूया. सुरुवात करूया मॅग्नेटिक मटेरियल. सुरुवात करूया कशातून? मॅग्नेटिक मटेरियल. पहिली डेफिनिशन करा मॅग्नेटायझेशनची. त्याचं एसआय युनिट, त्याचे डायमेन्शन्स आणि त्याचं न्यूमेरिकल जे पुस्तकात सॉल्व्ड आहे. पहिल्यांदा ते करा. त्याच्यानंतर करा मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन झाली, की त्याच्यानंतर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट EVR/2 करा. ओके. केलं. त्याच्यानंतर लगेच गायरोमॅग्नेटिक रेशो, बोहोर्स मॅग्नेटोन हे पॉइंट एका दणक्यात क्लिअर करून टाका. प्रत्येक ठिकाणी इथं न्यूमेरिकल आहे. पुस्तकात एक्सरसाइज मध्ये मोठं न्यूमेरिकल दिलंय. ई म्हणजे किती असतं रे? 1.6 × 10⁻⁹ बरोबर आहे. व्हीच व्हॅल्यू ते देतील, रेडियस देतील.
रेडियस मध्ये देतील बरं का रे बाळांनो. युनिट कन्व्हर्जन जमलं पाहिजे. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट साठी हा फॉर्म्युला वापरा. ओके. बरं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो क्युरीज लॉ करा. ओके. आणि त्याच्यानंतर क्युरीज टेम्परेचरची डेफिनेशन करा. ओके. क्युरीज टेम्परेचर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेर्रोमॅग्नेटिक करा. ओके. त्याच्यानंतर तुम्ही ना तुम्हाला माहिती आहे का रे, की 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजेच रिलेटिव्ह परमिएबिलिटी. त्याचं एक एक्सप्रेशन आहे ते करा. ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आहे. त्याच्यानंतर वर्क डनचे प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत ते करा. ओके. मग एवढं करा. पण मी हे गडबडीत सांगतोय बरं का लक्षात घ्या. मी काय हे आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला देत नाहीये. पण हे करायचे आपल्याला. काय केलं त्यात आपण? डेरिव्हेशन का केलं आपण? सोपं आहे म्हणून केलं, ईझी आहे म्हणून केलं लक्षात घ्या. ओके. त्यानंतर सगळ्या डेफिनिशन झाल्या आपल्या. ओके. डिस्टिंग्विश पण त्यातच आहे तर डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, पॅरा, फेरो हे त्याच्यातच आहे. त्याच्यानंतर फेर्रोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थिअरी हे डेरिव्हेशन टाइपमध्ये, एक्सप्लेनेशन टाइपमध्ये प्रश्न आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का रे? मी तुम्हाला सांगतोय हिस्टेरेसिस लूपची डायग्राम पण कदाचित येऊ शकते परीक्षेत हे लक्षात घ्या. ओके. मग डायग्राम त्यात आहे ती पण करा. मग मॅग्नेटिक मटेरियलला किती वेळ लागला पाहिजे? लावू दे की तासभर. काय बिघडत नाहीये. आज मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे 10 तारखेला मॅग्नेटिक मटेरियल तर फिनिश होणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्युअल नेचर. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन 1 मिनिटाचं काम आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यातनं फोटो सेलची डायग्राम आहे. मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल्स आहेत. ग्राफ आहे त्याच्यात. न्यूमेरिकल्स, ग्राफ या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग ड्युअल नेचर. बरं हे का पहिल्यांदा 2 टॉपिक करायचे? मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचर हे 2 टॉपिकच सुरुवातीला का करायचे? कारण 5 अन् 5 10 मार्काचं वेटेज आहे. बरं हे टॉपिक झाल्यानंतर काय करायचं? की हे टॉपिक झाल्यानंतर पुन्हा 9 पेपर एनालिसिस करायचे. एवढं करण्यापेक्षा या टॉपिक मधलेच वाय-लर्न मधले प्रश्न केले तरी चालतील. ऑब्व्हियसली ते परीक्षेत आलेलेच प्रश्न तिथे तुम्हाला देणार आहेत. ओके. झालं की मोठं काम झालं, मोठं काम झालं. ओके. मॅग्नेटिक मटेरियल संपलं. ड्युअल नेचर पण संपलं. आता पुढं काय केलं पाहिजे? आता फ्लुइड मेकॅनिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा टॉपिक घेतला पाहिजे. आणि या टॉपिकमध्ये पण काय करणार आहे तुम्ही डेफिनेशन्स करणार आहे. कोहेसिव्ह प्रॉपर्टी, एडेसिव्ह प्रॉपर्टी, रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स, आयडियल फ्लुइडच्या कॅरेक्टरिस्टिक्स, सरफेस टेन्शनची डेफिनेशन, सरफेस एनर्जीची डेफिनेशन, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दम लागला? 10 ते 15 नाही 14-15 डेफिनेशन्स आहेत फ्लुइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये. मग हा टॉपिक अगोदर करायचा. लॉ आहे त्याच्यात. पास्कल्स लॉ आहे. स्टोक्स लॉ आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. लॉ म्हणलं की न्यूमेरिकल आलं. तेही परफेक्ट करायचंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही डेरिव्हेशन्स ईझी आहेत बरं का. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. लॅपलास लॉचं डेरिव्हेशन आपल्या प्लेलिस्टमध्ये चेक करायचं. लॅपलास लॉ तुम्हाला नक्की आवडेल. एकदम ईझी. थोडंसं ना जॉमेट्री मधले फॉर्म्युले येत असतील ना तुम्हाला सरफेस एरियाचे वगैरे, तर हे होऊन जाते. आरामात होऊन जाते लक्षात घ्या. काही काळजी करायची गरजच नाहीये. मग फ्लुइड कंप्लीट कराल म्हणजे आपलं कसं ठरलंय मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर आणि फ्लुइड मेकॅनिक्स फिनिश करायचं आहे. चला एवढं किती वेळ लागेल रे? मॅग्नेटिकला तास दीड तास गेलाय म्हणूया आपण. ड्युअल नेचरला तास दीड तास गेलाय. ओके. तुम्ही इमॅजिन करतो मी 3 वाजता बसलाय तुम्ही अभ्यासाला. ओके. मग 6-7 पर्यंत ओके. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड जेवण होईपर्यंत संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत. तर संध्याकाळी झोपायच्या अगोदर मला चौथा टॉपिक घेऊया का नको? काय केलं पाहिजे? असा माझा प्रश्न पडलाय. मला प्रश्न तो पडलाय, तर माझं सरळ क्लिअरली तुम्हाला सजेशन आहे, की चौथा टॉपिक असा घ्या, की जो तुम्ही तुमच्या मर्जीनं घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही चौथा टॉपिक कुठला घेताय. ज्या टॉपिकचे प्रश्न तुम्ही अगोदर परफेक्ट केलेत, ज्याला तुम्हाला रिव्हिजनला कमी वेळ लागेल, असा चौथा टॉपिक घेऊन टाका. ओके. हे सुरुवात करा. कुठल्याही चॅनलवर जाऊ नका इंग्लिशच्या अनालिसिससाठी. तुम्ही पेपर लिहून आलाय त्यात काही आता फरक पडणार नाहीये मी पुन्हा सांगतो लक्षात घ्या. जेवढे मार्क पडायचे तेवढेच पडणार आहेत. उगाच काय एखादा प्रश्न चुकला तर आपण डिस्टर्ब होतो. ते होऊन द्यायचं नाहीये आपल्याला. ओके. तुमच्या लक्षात आलंय का सगळ्या गोष्टी सांगा बघू मला? ओके. आल्यात ना सगळ्या गोष्टी? मग आता कॉन्फिडेंटली आपल्याला फिजिक्सला सामोरे जायचंय. मग जो मुलगा 10 तारखेलाच 4 टॉपिक संपवतोय. बघा मी काय सांगतोय 10 तारखेला 4 टॉपिक जो संपवणार आहे, मग 11ला 4 11 तारखेला 6 टॉपिकचं टार्गेट आहे. दिवसभर वेळ आहे आपल्याकडं आणि 12 तारखेला पुन्हा 6 टॉपिकचं टार्गेट आहे. 6 12 4 16 फिनिश होय. फिनिश करायचं 12 तारखेपर्यंत.
मग 13, 14, 15 3 दिवसात 2 प्रॉपर किंवा 3 प्रॉपर रिव्हिजन करायचेत आपल्याला. न्यूमेरिक्सला वेळ द्यायचा आहे आपल्याला. जर थिअरॉटिकल पार्ट आत्ता कव्हर केला तर. आलं का ध्यानात तुमच्या? आणि 16 काही एक्स्ट्रा जागरण करायची गरज लागणार नाही. रोज अभ्यास हा थोडा-थोडा कंप्लीट केल्यानंतर, टप्प्याटप्प्याने कंप्लीट केल्यानंतर विचार करा रे, फिजिक्सला सुट्टीच नसती. एका दिवसात दिला असता पेपर तर. तरी आपण केलं असतं लक्षात घ्या. तरी केलं असतं असे लक्षात घ्या. ओके. मग जरा ते क्लिकबेट सारखं केलं त्याच्याबद्दल सॉरी. गरजेचं होतं. तुम्ही ऐकताय माझं, तुम्ही माझं ऐकणार आहे. तुम्हाला आज 3 टॉपिक मी दिलेले फिनिश करायचे आहेत. 4था स्वतःहून घ्यायचा आणि तो करायचा आहे. ऑल द बेस्ट.